हॅलो मंडळी, माझं नाव निकिता. माझं नाव निखिल. आम्ही आता नवीन ब्लॉग स्टार्ट करत आहोत. आज आमचा फर्स्ट डे आहे ब्लॉगचा आणि आमच्या ब्लॉगचं नाव आहे निक अनफिल्टर्ड. येस, बरोबर. तर आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की आम्ही एक ब्लॉग स्टार्ट करू, पण ते जमत नव्हतं. आम्ही डिस्कस करत होतो कुठला टॉपिक चूज करायचा, काय चूज करायचं. तर आम्ही नंतर विचार केला की आमच्या लाईफबद्दल म्हणजे आम्ही जसं स्पेंड करतो पूर्ण, म्हणजे आमचा वीकेंड बघू दे, काय पण होऊ दे, जसं स्पेंड करतो तुम्हाला या ब्लॉग थ्रू समजेल. तर गाईज, झाला आमचा नाश्ता करून. आता आम्ही चाललो नाही, आता मी माझ्या पार्ट टाइम जॉबसाठी चाललो आहे. पार्ट टाइम जॉब ॲज इन जेव्हा पण मला सुट्टी असते आणि तिचं काम असतं तर मी तिला सोडायला जातो स्टेशनला. पण ॲज कम्पेअर्ड टू तो वाला काम जो मी ॲक्च्युली करतो, ॲज कम्पेअर्ड टू ते हा वाला जो काम आहे तो मला खूप आवडतो. माझ्या वाईफला सोडायचं, माझ्या बायकोला सोडायचं. तर माझी वाईफ बिझी आहे आता तिचं बॅग भरण्यामध्ये, तर मला रिस्पॉन्ड नाही केलं तिने. इग्नोर, डिरेक्ट इग्नोर. चला तर, हो, हॅलो, बाय बाय. आता तुम्हाला मी भेटतो डिरेक्ट तिला सोडताना. पोहोचलो आम्ही स्टेशनला आता फायनली. आता मला ऑफिसला जायचं. फायनली माझ्या मुलं पोहोचली होती. किती ट्रॅफिक पोहोचली आहे मी, किती ट्रॅफिक होती तरी पण कसं मित्रांनो 10 मिनिटात तिला घेऊन आलोय मी. 10 मिनिटात घेऊन आला तो, पण त्यानेच मला लेट पण केला. चल ठीक आहे, इट्स ओके. लेट झालं तुला. बाय. चला, संध्याकाळी बाय बाय. चला, मी पण जातो. तर पोहोचलो मी घरी आता. पण मी आता येता एक विचार केला, म्हणजे विचार आला माझ्या डोक्यात की रोज ती जाते, ट्रॅव्हल करते आणि रोज तिला गर्दी भेटते. अरे, मम्मी पण आली फ्रेममध्ये. रोज ती ट्रॅव्हल करते आणि रोज त्या गर्दीतनं ती येते संध्याकाळची. आणि तुम्हाला माहिती आहे ट्रेनची गर्दी कशी असते, एकदम बेकार, भयंकर गर्दी असते. युजली मी सुट्टी असते तेव्हा जसं मी स्टेशनला आता सोडायला गेलो तसंच रिटर्न तिला घ्यायला पण जातो. पण मी विचार करतो की आज जरा पुढं जाऊया आपण, पुढं ॲज इन तिच्या ऑफिस प्लेसच्या इथं, आणि तिला तिथून पिक करूया. तर बघूया कसं तिचं रिॲक्शन असतं, काय असतं. तर भेटूया तो परत संध्याकाळी. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर आज जसं मी तुम्हाला बोललेलो की माझ्या वाईफला मी सरप्राईज करायला जातो आहे तिच्या ऑफिसच्या इथं, तिला पिक करायला. सो आता मी रेडी झालेलो आहे. आता मी पटापट निघतो कारण मला ऑलरेडी खूप लेट झालं आहे. कारण तुम्हाला आय गेस दिसत असेल टाईम झालेला आहे 5:15, 5:16, 5:17. तर मला ऑलरेडी खूप लेट झाला आहे कारण ती सुटणार आहे 6:30 वाजता. आणि जो टाईम लागेल मला तिथं पोचायला तो 40-45 मिनिट्स लागणार मला. 1 तास तरी पकडून झाला जर ट्रॅफिक नाही भेटली तर मला. चल बघूया मी टायमावर पोचतोय का नाही पोचतोय. तर पोचलोय मी आता गाईस तिच्या ऑफिसच्या इथं. आणि अजून एक ते मॅप जे लावतो ना आपण, त्याच्यामध्ये ती गुगल आंटी सांगत होती की 6:36ला पोचणार. आणि मी पटे टेन्शनमध्ये आलेलो. माझं सरप्राईज पूर्ण फिसकटला असता. पण त्या गुगल आंटीवरती कधीच भरोसा करू नका. मी 6:22ला डॉट इथं पोचलोय, म्हणजे 8 मिनिटं अगोदर. तर आता बघूया ती कधी येते आणि तिचं रिॲक्शन बघूया काय असतं. आली वाटतं काही, बहुतेक तरी आली ती. बघूया. हां, आली ती. तर जातो तिला सरप्राईज देतो. पाठवून जातो मी. ती फ्रेंड पण आहे तिच्याबरोबर, माहीत नाही माझं तिचं रिॲक्शन कसं असेल. बघूया, लेट्स सी. कसं वाटलं? म्हणून मी झोपलेलो, म्हणून ते चुकून कॉल लागला माझा तुला. मी लावत होतो मम्मीला. कशाला का? मस्त. कसं वाटलं? मस्त वाटलं. एक्सपेक्टेड होतं तुला? नाही, पण असं थोडं हिंट वाटत होतं कारण मी तुला 2-3 दिवस आधीच बोलले की तुम्हाला. हा, 2-3 दिवस नाही, ही मला कालच बोलली की
खूप दिवस झालाय तुम्हाला ऑफिस पर्यंत घ्यायला नाही आलोय. मी पहिले पण आलो याच्यावर, अरे प्रेम मध्ये मी पहिले पण आलो याच्याबरोबर, पण कसं झालेलं ते काय झालेलं मी काय बोललो होतो आता. का आलेला काम होतं तेव्हा आलेला, त्यानंतर नाही आला. अगोदर झाला मग तो कशाला येईल. नाही असं नाही, ती पण माझं पहिलेपासून हे प्लॅनिंग होतं की बाबा मी जाऊ आणि मी देऊ तुला सरप्राईज, पण तो आज टाइम भेटला. युजली मी सुट्टी असते तेव्हा जसं मी स्टेशनला आता सोडायला गेलो तसंच रिटर्न तिला घ्यायला पण जातो. पण मी विचार करतो की आज जरा पुढे जाऊया आपण, पुढे ॲज इन तिच्या ऑफिस प्लेसच्या इथं, आणि तिला तिथून पिक करूया. ते बघू कसं जातं, तिचं रिॲक्शन काय असतं. आधी पण केलंय मी हे सगळं, पण आज मी विचार केला की आज परत करू. ती काय फ्रेम मध्ये यायचं बघत नाही, तर आम्ही आता बघतो काहीतरी खातो पितो आणि मग तुम्हाला परत भेटतो. जसं निखिलने मला आज सरप्राईज दिलं तसं मी पण कोणाची उधारी ठेवत नाही, समजलं ना. ट्रीट दिली तू, समजलं. उधारी काय, उधारी खूप आहे, ते मला रिटर्न ट्रीट देते तुला. एकच झालंय, एकच झालं मित्रांनो, एकच झालंय लेवल. खूप सारं आहे असं. आता आम्ही पिझ्झा हटमध्ये आलो आहे, फोरममध्ये, आणि आम्ही ते फ्रायडेचं ऑफर आहे अनलिमिटेड पिझ्झा. ते आम्हाला म्हणजे माहीत नव्हतं, फ्रायडे तर माहिती होतं, पण ते अनलिमिटेड ऑफर पण माहिती होतं, पण ते असं क्लिक नव्हतं झालं की यस ते असेल म्हणून. आणि ते आल्यानंतर समजलं. तर आता मी असं तर मला भेटत नाही काय खायला, पटकन देत नाही मला बाहेरचं खायला. पोट बघतं याचं, पोट बीट काय नाही बघा, फ्लॅट दिसलंच नाही. पोट दिसलंच नाही, ॲब्स आहेत ॲब्स. कुठे आहेत ते ॲप्स त्याला विचारा तुम्ही, मग तुम्हाला सांगेल तो कुठे आहेत ते. येईल किती टाइम लागतो. ॲप्स आहेत का, काय बोलतात त्याला, पाव जे स्पॉन्जवाले असतात ना ते ॲप्स नाही. काय नाही. बाय, मी आता जाईन जिमला, बघूया कधी होतं. बघूया, मी पण बघतीये हा कधीपासून जातो ते. बघूया, आम्ही एन्जॉय करतो आता. आता ट्रीट देते तर अनलिमिटेड पण आहे, तर अनलिमिटेड कोक प्लस अनलिमिटेड पिझ्झा. आज घरी जाऊन जेवायचं नाही. तुम्ही पण कधी असं ठरवत आहात फ्रायडेच्या दिवशी तर एक्झॅक्टली. हा मला बोलायचं होतं की असंच वाईफला आपल्या गिफ्ट देत राहावा. माझं एक मंत्र आहे लाईफचं, हॅपी वाईफ इज इक्वल टू हॅपी लाईफ. तर वाईफला जेवढा हॅपी ठेवाल तेवढं तुमचं जीवन सुखी असेल. चला भेटूया आता तुम्हाला घरी. बाय. खाताना दाखवायचं आहे. हो सॉरी, कसं खातोस बघायला. सॉरी खाताना तुम्हाला दाखवतो आम्ही कसं खातो, मी कसं खातो, किती क्लमझी आहे मी. आता हे घातलंय मी ठीक आहे, पण याच्यामध्ये जर एक दाग जरी आला तर खतम आहे मी. चला, पिझ्झा झालेले आहे काय हा सॉसेज विथ कॉर्न आणि हा मीट बॉल, आणि हे कोक पण आलेला आहे, आणि हा याच्या कामाला लागला आहे, जे हे हमेशा करत राहतो. हमेशा नाही करत का? हा हमेशा करतो, हे त्याचं काम आहे, त्याची ड्युटी आहे. ड्युटी नाही तुला कुठं, तू कामाला एवढी जाते, काम करते म्हणून, एवढी कामाला जाते, एवढी काम करते म्हणून मी आपलं छोटं हात तुझा हे करतो, हातभर लावतो तुला. असं घरी पण लावत जा ना हातभर. घरी आय एम राजा. हुज राजा? Who's Raja? I am Raja, but you are my Rani. Then you have to listen to your Rani, ना? आम्ही ऐकतो नाही ऐकत का? नाही. 4 वेळा बोलल्यानंतर एकदा जातोस. 4 वेळा बोलल्यानंतर एकदा जातो. ते पण असं उठवावं लागतं. आता खाल्ल्यानंतर त्याची परिस्थिती बघा. आता तो खाईल. आता इथे पण झोपणारच, जसा घरी झोपतो खाल्ल्यानंतर लगेच. झोप येते मित्र, असं तुम्ही सांगा मला, खाल्ल्यानंतर झोप नाही येत का मंडळी? सॉरी, तुम्हाला झोप नाही येत का? तुम्ही खाता, तुम्ही असं बसता, टीव्ही समोर आहे, तुम्हाला असं पोट एकदम मस्त भरलं आहे, तर तुम्हाला असे पेन नाही येत का? हिला नाही येत? नाही येत. हे असे असतात ना गोलू मोलू, हा बघतो गोलू मोलू, अशा लोकांना होतं हे असं.
चला तर गाईज आम्ही खातो आता. आणि गाईज अजून एक तुम्हाला सांगतो, पिझ्झा हटचं एकदम मला खूप जास्त आवडलं. आता हे बॅक कॅम ओपन नाही होत आहे, पण त्यांचं तुम्हाला दाखवतो मी. नको कॅमेरा नको दाखवायला, कोणाकोणाला नाही आवडत मे बी, पण आम्हाला हे खूप जास्त आवडलं की त्यांच्या इथे एक स्टाफ आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्हाला ना खूप असं वाटतं होतं चांगली नाही, तर आम्ही त्याला लेअर आलेलं असं व्हाईट डिश. तर ते नसतं का आपण प्रॉपरली वॉश नाही करत तर ते येतं तसं झालेलं. तर मग आम्ही त्या एका पर्सनला बोलवलं तिथून तर तो बोलला की आला, आणि आम्ही त्याला बोललो की हे असं आहे. आम्हाला माहीतच नव्हतं की असं काही आहे. ॲक्च्युली त्याला बोलता येत नाही. इथं आल्यानंतर समजलं की त्याला बोलता येत नाही. मग आम्हालाच खूप कसं तरी गिल्ट वाटलं. मग तो समोरून ऍक्शन करून सांगत होता आणि ते समजलं पण आम्हाला. मला समजलं, तिला नाही समजलं, मला समजलं. वॉश नाही झालं, मग तो गेला परत. खूप मस्त गेला, वॉश केलं, लगेच आणून दिलं लगेच. आणि इतकं मस्त, म्हणजे असं मला वाटतं की ना असं प्रत्येक ठिकाणी ह्या लोकांना पण असं अपॉर्च्युनिटीज दिली पाहिजे. आणि आजकालच्या जमान्यामध्ये आमच्यासारखी लोक पण ना खूप ठिकाणी काम करू शकतात, त्यांना कामं भेटत नाही. प्रत्येक ठिकाणी एक तरी असा पर्सन असला पाहिजे ज्याला असं जॉब भेटलं पाहिजे. कारण की आज त्यांच्याकडे जरी काही नसलं पण त्यांच्याकडे ना भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जीज असतात, त्यांना खूप जास्त गोष्टी कळतात. मला साठी थम्सअप, कारण की त्यांनी असं स्टाफ ठेवलेला आहे. सो आम्हाला आवडलं खूप जास्त. आणि आता बघू पिझ्झा कसा आहे. मग आम्ही तुम्हाला सजेस्ट पण करू की तुम्ही याल तर काय ट्राय करा आणि काय ट्राय करू. तुम्ही ट्राय केलं असेल, कारण पिझ्झा हट एक कॉमन ब्रँड आहे, पण तरी म्हणजे एक गेट अवेसाठी खूप चांगली जागा आहे. कोझी आहे, खूप वाईब खूप कोझी आहे, चांगली जागा आहे. तर एकदा विजिट करा. इथं कोरममध्ये चालू आहे मी, तर विजिट करायचं. आता खातो आणि तुम्हाला डिरेक्ट भेटतो घरी, कारण हा तर झोपेल, मी गाडी चालवेल. गाडी मी चालव, तू पॅसेंजर प्रिन्सेस आहे पूर्ण दिवसासाठी. हॅलो मंडळी, घरी आलेलो आहोत. पेट पूजा पूर्णपणे झालेली आहे आणि ह्याने एवढं खाल्लं आहे ना, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. अनलिमिटेडचा पूर्ण फायदा उचललेला आहे. 15 मिनटं झालेत, घरी येऊन फ्रेशनअप वगैरे झालं. आता कुठे गेलाय काय माहित. निखिल ये, बाय करायचं नाही, आपल्याला ब्लॉग क्लोज करायचा आहे. काळा आहे मग दिसणार. ठीक आहे काय नाही, काळा असेल तरी काय आलं. अभी तू फस गई, अभी कुछ नहीं हो सकता. तर गाईज तुम्हाला कसं वाटलं आमचा पहिला ब्लॉग ते जरा सांगा आम्हाला. सजेस्ट करा काय आम्ही चेंजेस करू शकतो याच्यामध्ये, काय अजून नवीन ॲड करू शकतो याच्यामध्ये. तुमच्या सपोर्टमुळं आम्ही असंच अजून नवीन व्हिडिओज बनवत राहू. आणि जसं आमचं चॅनलचं नाव आहे निक अनफिल्टर्ड, तर आम्ही तसंच राहू. आणि रिअल लाईफमध्ये पण आम्ही तसंच राहतो. तर तुम्हाला त्याचा ग्लिम्स आम्ही देत राहू हर एक ब्लॉगमध्ये. तर थँक्यू सो मच बघण्यासाठी. लाईक करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा, कमेंट करा, तुमचे काही पण सजेशन असतील. आणि प्लीज डू सबस्क्राईब. मी पण बोलते प्लीज. बस आम्हा लोकांना बघते ती की आम्ही कसं बोलतोय कसं नाही. तिच्यासाठी ना खूप नवीन आहे, कारण मी कॅमेरा शाय होतो, पण काय माहिती मला काय झालं. मला असं हे खूप बोलायला आवडते. हे मला वाटतं की माझं हिडन टॅलेंट होतं जे आता बाहेर आलं आहे ना. पायगुण माझ्या बायकोचे बनावा. बायकोच्या गोरी. हा, मम्मीने जसं बोलली पायगुण बायकोचे भारी आहेत. गोरी दिसते, गोरी तर आहे. ठीक आहे, लाईक कमेंट अँड सबस्क्राईब. येस, बाय बाय.